मग त्या समोर आल्या. मग त्यांनी विचारलं तर मातंग ऋषींच्या जवळ म्हणजे असं हे नव्हतं की तुम्ही का बरं केलं. त्यांनी त्यांना स्वीकारलं. त्या त्यांच्या आश्रमात राहिल्या, खूप वर्ष राहिल्या. बाकीचे ऋषीमुळे त्यांना त्रास देत होते की बाबा समोर आले तर आमचा दिवस खराब जाईल, तुम्ही का बरं आले असं म्हण. पण मातंग ऋषींनी त्यांना कधीच असं हे मानलं नाही. त्याच्यामुळे मातंग ऋषीच्या सेवेत त्यांनी रामाचं म्हणजे ध्यान करणं, म्हणजे सेवा करणं, सेवेने त्यांनी खूप खूप सेवा केली सगळ्यांची. आणि हळूहळू मग मातंग ऋषींचा शेवटचा क्षण आला. ते जायला निघाले. मग यांना शबरीला वाटलं की बा आता आपलं कसं. त्यांनी विचारलं तर त्यांनी सांगितलं तू माझ्यापेक्षाही भाग्यवान आहे, कारण तू सेवा केलेली आहे आणि निस्वार्थ सेवा केली. तू काही स्वार्थ न करता सेवा केली. त्याच्यामुळं मी तरी ईश्वराजवळ चाललो, पण ईश्वर तुला भेटायला येणार आहे. त्याच्यामुळे हा सेवेचा परिणाम आहे की देवालाही आपल्या भक्तासाठी यावं लागतं. हे त्यांनी मातंग ऋषींनी त्यांना सांगितलं शबरीला. तू इथेच राहा आणि कसं तुझं चालू आहे तसं चालू ठेव. मी ईश्वराजवळ चाललो आहे, पण देव तुला भेटायला स्वतः येणार आहे. तुझी सेवा आणि निस्वार्थ सेवा चालू आहे. तर तिच्या आयुष्यात किती आनंद आला. आणि मातंग ऋषी गेल्यानंतर तिचं जे चालू होतं तिचं ते तसंच चालू होतं हळूहळू. आणि तिला हे माहित होतं की आता आपल्याला भेटायला राम येणार आहे, पण कधी येणार आहे हे माहित नव्हतं. त्याच्यामुळे तिचं रोज नामस्मरण करणं आणि हे जे सेवा आहे ते चालू ठेवणं चालू होतं. आणि मग असं झालं एक दिवशी की राम तिथं आले. तर तिने बोरं कंदमुळे सगळं जमा करून ठेवलं. रोज करत होती. रोज राम येणार आहे म्हणून रोज जमा करत होती. रोज संध्याकाळी टाकून देत होती. हे तिचं किती वर्षानुवर्ष चालू होतं. आणि ज्या दिवशी राम आले त्या दिवशी पहिल्यांदा राम आश्रमात आल्यानंतर जेव्हा ऋषीमुनींनी सगळ्यांनी रामाचा पूजा हे म्हणजे आदरातिथ्य केलं, तेव्हा रामाचा पहिला शब्द हाच होता की शबरी कुठं आहे. तेव्हा रामाजवळ नव्हतं की ही. आणि शबरी अशी बाहेर आश्रमाच्या बाहेर बसलेली होती. तेव्हा राम स्वतः तिच्या जवळ गेले. स्वतः तिच्या जवळ जाऊन तिच्या जवळ बसले आणि म्हटलं की बा माई मला काहीतरी खायला दे. तेव्हा म्हणजे शबरीला एवढा आनंद झाला की तिच्या आयुष्यात मुलाचा म्हणजे देवाने तिला मुलाचं सुद्धा सुख दिलं, म्हणजे आई होण्याचं सुद्धा सुख दिलं. आणि तिने रामाला जे बोरं दिले तर तिला असं वाटलं याच्यातलं एखादं किडकं असलं किंवा आंबट असलं तर माझ्या देवाला आंबट जाईल, किडकं जाईल. म्हणून ती आनंदाच्या भरात ते एक एक खाऊन देवाला देत होती. खाऊन एक एक देवाला देत होती. तिच्या मनात असं नाही आलं आपण म्हणतो मी उपवास केला मग हे खाल्लं ते होईल का. ते तिच्या मनात तिथे एवढी भक्त होती. तिने विचार नाही केला की मी देवाला उष्ट देऊन राहिली. आणि देवाने तेच खाल्लं आणि देवाला तिच्यात आनंदही झाला तिच्यामुळे सेवेमुळे. आणि नंतर तिचं आयुष्य म्हणजे देवाने तिचा उद्धार केला आणि तिच्या देवाच्या चरणावरच तिचं शेवट झाला. तर तिच्या आयुष्यात असं सेवेमुळे सार्थकी लागलं. म्हणून आपली तप सेवा सुमिरनची जी साधना आहे याच्यातलं तप आणि सुमिरन याला जोडणारा मधला दुवा म्हणजे सेवा आहे. नुसतं तप करणे किंवा सुमिरन करून होणार नाही, तर आपल्याला सेवाही करावी लागेल असं म्हणजे आपलं शास्त्रही सांगते. आणि आपल्या पुढचं भविष्यही त्याच्यावर निर्भर असतं. त्याच्यामुळे ह्या साधनेसोबत सोबत आपण आपल्या दिवसभरातून एक तास जर कोणासाठी दिला तर काही वावगं नाही आहे. किंवा आपल्या जे म्हणजे कमाई आहे त्याच्यातनं दशांश देणं हेही काही नाही, कारण हेही ईश्वराने दिलेलं आहे आपल्याला. आपण ज्या बुद्धीने हा पैसा कमवून राहिलो हेही देवानं दिलेलं आहे. आपलं असं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे देवाने दिलेल्या याच्यातलं देवासाठी केलं तर काही वावगं नाही आहे. आपण आता समजा आपल्या घरात एखाद्या 4 माणसाचा स्वयंपाक केला आणि एखादा जर कोणी पाहुणा आला तर आपण वेळेवर त्याला जीव घालतो. आपल्याला जर 3-4 मुलं आहेत, समजा 3 मुलं आहेत, आता एखादं चौथं झालं तर आपण त्याला टाकून नाही देत, त्याचीही काळजी घेतो. तसं एखादं जर समजा आपल्या आयुष्यात एखाद्या गरजू व्यक्ती आला तर त्याला आपण जवळ धरलं तर काही चुकीचं नाही. त्याचीही सेवा केली तर काही कमी नाही पडत, कारण दिल्यानंच वाढत असते असं मला म्हणजे साधनेत आल्यानंतर समजलं. म्हणून मी सगळ्यांना तेच सांगते की तुम्ही म्हणजे द्याल तर आपल्यालाही मिळेल. आणि हे अलौकिक नाही, एक आपला म्हणजे खूप भाग्यवान म्हणावं आपण की आपण इथं आलो. कारण औषध गोळ्या घेऊन घेऊन माणूस खूप त्रस्त होते आणि हे औषधं गोळ्या घेऊन राहणं हे आपलंही कर्मच आहे म्हणा. की आपण काहीतरी चुकीचं केलं असेल, जसं ताई सांगतात की आपल्या आयुष्यात कुठेतरी अंधार दिवा लावला, आपण कमी पडलो म्हणून हा अंधार आला. तर तसं आहे, जाऊ द्या, एवढे दिवस जे अंधार झाला तो जाऊ द्या, पण इथून पुढे तरी कुठेतरी चांगला दिवा लावायचा प्रयत्न करा असं मला वाटते.